नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं होतं, ज्याची चर्चा काल दिवसभर खूप झाली. अनेकांनी प्रतिक्रिया त्याच्यावर दिली. ते स्टेटस काय होतं? कोत्या मनाच्या प्रवृत्तींकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, हे स्टेटस होतं. संदीप देशपांडेंनी हे स्टेटस जे ठेवलं होतं ते उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच ठेवलेलं होतं. याची कारणं आपल्याला माहिती आहेत. माझ्या व्हिडिओचा तो विषय नाहीच आहे. पण विषय हा आहे की कोत्या मनाच्या प्रवृत्तींकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा करायची नाही. म्हणजे ज्याची प्रवृत्तीच नाही कुणाला काही देण्याची, असं संदीप देशपांडेंना सुचवायचं आहे. हे स्टेटस त्यांनी कालच ठेवलं आणि आज मी जेव्हा हा व्हिडिओ करतोय त्याच्यानंतर काही वेळातच किशोरी पेडणेकर, ज्या ठाकरे गटाच्या महानगरपालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या आहेत, त्या एक घोषणा करणार आहेत. ती घोषणा म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे अशा 3 नावांची घोषणा किशोरी पेडणेकर करणार आहेत. त्यातलं एक नाव फार महत्त्वाचं आहे आणि ते नाव यासाठी महत्त्वाचं आहे की जर तुम्ही निष्ठेने काम केलं तर ठाकरेंकडून तुम्हाला त्याचं फळ मिळतंच. म्हणून म्हणलं की काल संदीप देशपांडेंनी ते स्टेटस ठेवलं आणि आजचीच बातमी अशी आहे की आपल्या बरोबर निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे कधीही नाराज करत नाहीत, कधीही दुःखी करत नाहीत. उलट त्यांच्या निष्ठेचं फळ हे त्यांना मिळतंच. एकच दिवस उलटलाय, पण खरं काय चित्र आहे हे आज दिसलेलं आहे. त्यामुळे म्हणूनच मी माझ्या या व्हिडिओचं शीर्षक सुद्धा हेच ठेवलं आहे की उद्धव ठाकरेंची मनोवृत्ती जर का समजून घ्यायची असेल तर त्यासाठी मनसे म्हणजे मनातून, मनापासून उद्धव ठाकरेंना समजून घ्यावं लागेल. नुसतं निवडणुकीपुरतं एकत्र येऊन असं समजून घेता येणार नाही. नेमकं काय घडलंय तेही मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून अनेकांना जेव्हा फॉर्म्स दिले गेले तेव्हा काहींना फॉर्म मिळाले नाहीत आणि म्हणजे नगरसेवक म्हणून उमेदवारी मिळाली नाही आणि प्रचंड मोठी नाराजी ही उद्धव ठाकरेंच्या इतर पक्षांमध्येही झाली, उद्धव ठाकरेंच्याही पक्षामध्ये झाली. पण एक दृश्य आपण माध्यमांमध्ये बघितलं असेल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली एक रणरागिणी अक्षरशः कॅमेरासमोर ढसाढसा रडत होती आणि ती माऊली फक्त एकच वाक्य बनवत होती की असं माझं काय चुकलं की माझं तिकीट कापलं गेलं आहे. आणि ती माऊली अक्षरशः ढसाढसा रडत होती. कोण होत्या त्या? तर वडाळाच्या प्रभाग क्रमांक 178 मधल्या ज्यांना आपल्याला उमेदवारी मिळेल असं खरं तर त्यांना वाटत होतं. त्यांचं नाव आहे माधुरी मांजरेकर. माधुरी मांजरेकर या गेले 35 वर्षांपासून शिवसेनेबरोबर एकनिष्ठतेने काम करतायत. कार्यकर्त्या म्हणून त्या काम करतायत आणि 2017च्या निवडणुकीमध्येच त्यांना खरं तर तिकीट मिळणार होतं, पण काही कारणांनी ते तिकीट मिळालं नाही. तेव्हा त्या नाराज नाही झाल्या, त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. आणि आत्ता जेव्हा 8 वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत होती तेव्हा आपल्याला तिकीट मिळावं ही अगदी स्वाभाविक भावना या माधुरी मांजरेकर यांची होती आणि त्यांना असंही वाटत होतं की तिकीट मिळेल. अगदी ऐन वेळेला त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि याचं त्यांना अतीव दुःख झालं. इतकं दुःख झालं की जेव्हा माध्यमातले कॅमेरे प्रतिनिधी जेव्हा त्यांच्याशी बोलायला गेले तेव्हा
त्या कॅमेरासमोर बोलू शकत नव्हत्या, त्या ढसाढसा रडत होत्या आणि फक्त एकच वाक्य म्हणत होत्या की असं माझ्याकडनं काय चुकलं आहे की मला माझं तिकीट कापलं गेलं. मी आज निष्ठेने काम करते. पण एक लक्षात घ्या, आपण म्हणतो ना की थोडासा उशीर होतो पण न्याय तुम्हाला नक्की मिळतो. आणि तोच प्रत्यय हा कायमच मातोश्रीकडनं जे काही शिवसैनिक आहेत त्यांना तो कायम आलेला आहे. आणि तोच प्रत्यय हा माधुरी मांजरेकरांना सुद्धा आला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागले, अवघा महिना दीड महिना होत असेल, पण माधुरी मांजरेकरांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या निष्ठेचं मोठं गिफ्ट दिलेलं आहे, या निष्ठेचं फळ दिलेलं आहे. आता काय फळ दिलेलं आहे तर आता तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे 3 स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये पाठवू शकतायत. या 3 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा आज जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय त्याच्यानंतर अवघ्या काही तासामध्ये किशोरी पेडणेकर याची औपचारिक घोषणा करणार आहेत. आणि याच्यामध्ये जे 3 स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे त्या नावांची घोषणा होणार आहे. त्यामध्ये ती 3 नावं आहेत. एक साईनाथ दुर्गे, दुसरं नाव आहे कैलास पाठक आणि तिसरं नाव आहे माधुरी मांजरेकर. लक्षात घ्या, त्यावेळेला तिकीट वाटपाच्या वेळी काही कारणास्तव तिकीट कापलं गेलं असेल, ते कापावं लागलं असेल, पण उद्धव ठाकरेंना किंवा मातोश्रीला याची पुरेपूर जाण आहे की गेले आज आपल्याबरोबर कैक वर्ष जे आपल्याबरोबर निष्ठेने आपल्या पाठीशी उभे आहेत, निष्ठेनं शिवसेनेचं काम करतायत, त्यांना डावलून चालणार नाही. आणि म्हणूनच माधुरी मांजरेकर यांच्या या निष्ठेचं मोठं गिफ्ट हे त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून आता मिळालेलं आहे. याची घोषणा ही औपचारिक घोषणा ही होईल. त्यानंतर या 3 स्वीकृत नगरसेवकांच्या शपथविधीसुद्धा होईल नगरसेवक म्हणून. आणि मग मुंबई महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक या नात्याने ते त्यांचं कामसुद्धा आता सुरू करू शकत आहेत. पण यातलं जे नाव महत्त्वाचं आहे ते माधुरी मांजरेकर, ज्यांचं तिकीट ऐन वेळेला कापलं होतं. आता एक लक्षात घ्या, गेली 35 वर्ष जसं मी म्हटलं तसं या माधुरी मांजरेकर शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करत आहेत. माधुरी मांजरेकर या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा जेव्हा आंदोलनं असू देत किंवा कोणत्याही गोष्टींचा मोर्चा असू देत, माधुरी मांजरेकर या अग्रेसर असतात, या पुढे असतात. आणि सरकारवर असेल, विरोधी आपल्या लोकांवर असेल, तुटून पडताना माधुरी मांजरेकर आपण कायम बघितलेले आहेत. आणि 2017मध्ये सुद्धा त्यांना तिकीट मिळू शकलं नाही, पण त्याची खंत न बाळगता त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली, त्यांनी शिवसेनेला साथ दिली, त्यांनी मातोश्रीला साथ दिली. आणि या वेळेला त्यांना तिकीट मिळणार, पण ते कापलं गेलं. पण तरीही आता त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालंय. आणि आता त्या म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी मला माझ्या निष्ठेचं फळ दिलेलं आहे. आणि आज जे गेले 35 वर्ष मी काम केलं आहे, मला असं वाटतं की उद्धव साहेब प्रत्येकाला न्याय देतात. थोडासा उशीर झाला तरी चालेल, माझं चुकलं, मी ढसाढसा रडले, मला वाटलं मला तिकीट मिळालं नाही, याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही किंवा आपल्या नावाचा विचार केला नाही. पण असं नाही आहे. मातोश्रीकडनं असं कधीच घडत नाही. आणि तोच प्रत्यय मला आलेला आहे. आणि आज माझ्या या सेवेचं, माझ्या या कार्याचं मला पोचपावती मिळाली आहे, अशा शब्दामध्ये माधुरी मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि म्हणून मला जेव्हा आज या सगळ्या घडामोडी घडत आहेत किंवा या 3 नावांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी जेव्हा लागती आहे, तेव्हा मला कालचं संदीप देशपांड्यांचं ते स्टेटसवरचं
ते जे काही सगळं टेक्स्ट आहे ते मला आठवलं आणि म्हणून मी म्हटलं की केवळ निवडणुकीपुरतं युती झाली म्हणजे आपण मनसे म्हणजे मनापासून आपण साथ दिली आहे का याचा विचार आपणच करायला पाहिजे. जर तशा पद्धतीची साथ दिली असती तर कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला नसता. तशी मनापासूनची साथ असती तर एकनाथ शिंदेंना राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन भेटले नसते. थोडासा पेशन्स राजकारणामध्ये ठेवावाच लागतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्यावर मराठीच्या माणसांसाठी मराठीच्या अस्मितेसाठी जेव्हा तुम्ही एकत्र येताय तेव्हा ही मराठीचा मुद्दा मराठीची अस्मिता ही अशी दीड महिन्यामध्ये संपत नाही. ती दीर्घकाळ चालू राहते आणि तो प्रवास निष्ठेनं आपल्याला करावा लागतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि ते माधुरी मांजरेकरांच्या या सगळ्या रूपांनी आपल्याला दिसतंय की शेवटी उद्धव ठाकरेंचं मन किंवा त्यांच्या प्रवृत्तीवर जी काही एक टीका केली गेलेली आहे ती त्यांची प्रवृत्ती ती त्यांची मनोवृत्ती ही नेमकी कशी आहे, ती किती विशाल आहे. आणि शेवटी मातोश्रीच्या दारी तुम्ही जेव्हा निष्ठेनं काम करत असता तेव्हा तुमच्यावर त्यांचं लक्ष असतं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. हेच या सगळ्या घटनेतनं आपल्याला दिसतं. हेच फक्त तुमच्यासमोर मला मांडायचं होतं. हा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.